सैफ अली खानवर मध्यरात्रीच्या सुमारास चाकू हल्ला, हल्लेखोराचा सीसीटीव्ही समोर। इमारतीतील पायऱ्यांवरून चढत हल्लेखोर सैफच्या घरात शिरला। उद्देश चोरीचा असल्याचं प्राथमिक तपासातून उघड। चाकूचा धाक दाखवत हल्लेखोराने सैफ अली खानकडे 1 कोटीची मागणी केली। एफआयआरमधून मोठी माहिती समोर। केअरटेकर लिमाच्या जबाबात 1 कोटी मागितल्याचा उल्लेख। आरोपी घरी शिरल्याचं सर्वप्रथम लिमानेच पाहिलं। झटापटीनंतर सैफने घरातील कर्मचाऱ्यांच्या मदतीनं हल्लेखोराला खोलीत बंद केलं। नंतर सर्वांना सुरक्षित स्थळी नेलं। मात्र या दरम्यान हल्लेखोर घरातून पळून गेला। सैफच्या घरात शिरणारा एका आरोपीचं लोकेशन सापडलं। आरोपी प्रभादेवीत असल्याची माहिती। 10 पथकांकडून शोध सुरू। आरोपीवर गुन्हा दाखल। देशातल्या मेगा सिटीमध्ये मुंबई सर्वात सुरक्षित, मात्र काही घटनांमुळे मुंबईला असुरक्षित म्हणणं चुकीचं। सैफवरील हल्ल्याबाबत पोलिसांची कारवाई सुरू। गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विरोधकांना प्रत्युत्तर। मुंबईतील कायदा सुव्यवस्था ढासळते, मुख्यमंत्र्यांनी गांभीर्याने घ्यावं। सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर शरद पवारांची गृह खात्यावर टीका। सैफ अली खानच्या मणक्यावर गंभीर जखम। सैफच्या शरीरातून 3 इंचाचा चाकूचा तुकडा शस्त्रक्रिया करून काढला। मानेवर एक गंभीर बार झाला असून प्लास्टिक सर्जरी केल्याची माहिती। सैफने मुलाचं नाव तैमूर ठेवल्यानं धार्मिक कट्टरतावाद्यांकडून हल्ला झाला का हे तपासायला हवं। हल्ला पूर्वनियोजित कटाचाही भाग असू शकतो, जितेंद्र आव्हाडांना संशय। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता 26 जानेवारी पूर्वी मिळणार। 3 ते 4 दिवसात लाभार्थी महिलांना लाभ मिळणार। महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरेंची माहिती। पुण्यातील चाकण शिक्रापूर मार्गावरील अपघाताचा थरार। भरधाव कंटेनरची 20 किलोमीटरपर्यंत अनेक वाहनांना धडक, 4 जखमी। पाठलाग करत चालकाला पकडलं। संतप्त नागरिकांच्या मारहाणीमुळे चालकाची प्रकृती चिंताजनक।